लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचं असल्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो। कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान। बाबासाहेब पाटलांचं विधान चुकीचं, अजित पवारांचं सर्वांवर लक्ष, अजित पवार लक्ष घालतील, छगन भुजबळांचं वक्तव्य। सरकारमधील लोकांनी अशी वक्तव्य करू नये, नुकसानग्रस्त भागातील सर्वेक्षणानंतर निर्णय जाहीर होईल, बावनकुळेंची यावर प्रतिक्रिया। तर शिफारस केली मात्र सीपींनी परवाना दिला नाही, कुणाचा दबाव होता, चौकशी होणार, कुणाची चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना, अजित पवारांची माहिती। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही, गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी शस्त्र परवाना दिला नाही, पोलीस आयुक्तांच्या सहीनंच परवाना मिळतो, योगेश कदमांचं स्पष्टीकरण। तर सचिन घायवळला पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही, परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश या ठिकाणी पाळला नव्हता, पुणे पोलिसांची माहिती। पोलिसांनी नाकारल्यानंतर सुद्धा घायवळला शस्त्र परवाना कसा मिळाला, ही कॅबिनेट नसून गुंडांची टोळी, घायवळ प्रकरणावर संजय राऊतांची टीका। नागपुरात आज ओबीसींचा मोर्चा निघणार, तर मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करण्याची यातनं मागणी होणार। वडेट्टीवारांचं प्रतिभा धानोरकर आणि अनिल देशमुख सुद्धा यामध्ये सहभागी होणार।